सह्याद्री भ्रमंती परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री भूषण शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या जिल्हा परिषद शाळा डांगुर्ले येथे लेखन साहित्य त्याचबरोबर तुम्हाला कंपास याचं वाटप केलं जाणार आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वतः श्री भूषण शिर्के अध्यक्ष सह्याद्री भ्रमंती परिवार त्याचबरोबर त्यांच्या समेत असलेले त्यांच्याच सह्याद्री भ्रमंती परिवारामध्ये सदस्य त्याचबरोबर आपले युवा कार्यकर्ते श्री मंगलप्पा हरट त्याचबरोबर युवा कार्यकर्ते म्हणून नेहमी आघाडीवर असलेले म्हणजे मंगलप्पांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणारे मला वाटतं सतीश हरट त्याचबरोबर एक आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी तुषार विषय त्याचबरोबर विशाल हरट आपण या ठिकाणी सारेजण उपस्थित आहात। मी सर्वप्रथम आमच्या शाळेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि या स्वागतानंतर ज्या प्रयोजनाप्रित्यर्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहात गेले 2023 साली या ठिकाणी आम्ही दोघी या ठिकाणी बदलून आलो। अगदी त्याच वर्षापासून साधारणतः म्हणजे आजचा हा जो दिवस आहे 16 ऑक्टोबर 2025 हा श्री भूषण शिर्के यांचा वाढदिवस अगदी ते आपण बघा कधी कधी आपल्या घरगुती कार्यक्रम केक कापतोय आपल्या मित्र परिवाराला बोलवतोय केक वाटून फटाके फोडतो केक कापतोय आनंद साजरा करतोय पण याही पलीकडे जाऊन आपल्या वाढदिवशी काहीतरी आपल्या चांगलं कार्य घडावं विद्यार्थी हिताचं कार्य घडावं कारण हा जो आजचा जो विद्यार्थी तो उद्या भविष्याचा आपला भारताचा नागरिक आहे। हा नागरिक खऱ्या अर्थानं सुसंस्कृत व्हावा शिकावा मोठा व्हावा या उदात्त भावनेने आपला वाढदिवस अगदी शालेय विद्यार्थ्यांना केवळ आपल्या डांगुर्ले शाळेत या ठिकाणी नाही हा जो उपक्रम आहे हा कुठे कुठे सुरू आहे तुमचा आता ओके म्हणजे आता तुम्ही रायगडमध्ये मी ठाण्याला राहतो माझा गुरुगाव महाड आहे कर्जत मधल्या शाळा बरोबर बघा गेल्या अनेक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणं हा जो उपक्रम आहे त्यांचा रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अशा 5-6 शाळा त्यांनी सांगितल्या त्याचबरोबर मुरबाडमध्ये काही शाळा त्यांनी आपल्या डांगुर्ले होते। मग अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे त्यांचं गेलं अविरत या ठिकाणी सुरू आहे। त्यांच्या या कार्याला खरोखर आम्ही या ठिकाणी सलाम करतोय। आपला हा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आपण जो शालेय विद्यार्थ्यांना एक मदतीचा हातभार लावण्याचं काम या ठिकाणी खालीचा वाटा उचलता त्याबद्दल मी या ठिकाणी पुनश्च आपलं स्वागत करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय। एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी आज यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्के हे सह्याद्री भ्रमंती परिवाराचे अध्यक्ष आहेत। एकदा या ठिकाणी आपण त्यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु हा जो त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या आयुष्यात ते या ठिकाणी त्यांनी ते शतायुष व्हावे त्यांनी 100 गाठावी यासाठी आपण समस्त शाळेच्या वतीनं आणि तमाम ग्रामस्थांच्या वतीनं आपण त्यांना पुनश्च जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया। बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल आरज़ू हमारी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू डियर शिर्के हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे या ठिकाणी गावाच्या वतीने देखील शुभेच्छा देणं
एक आपलं कर्तव्य असं समजू या ठिकाणी मी एक युवा कार्यकर्ते श्री मंगलप्पा हराड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्री भूषण शिर्के यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उपस्थित असलेले आपले सह्याद्री भ्रमंती परिवार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय भूषण शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक वाटप करणार आहे आणि त्यासाठी गावातील तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आपल्या शाळेचे शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगवेगळी आपल्याला सहकार्याचा मदतीचा हात ज्यांच्याकडून असतो. मला काही सरांनी सांगितलं मागे ते 2023 पासून म्हणजे आतापर्यंत 3 वर्ष झाले. 3 वर्षे त्यांनी जे आपल्यासाठी जे कार्य चालू केलेले मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण काय करतोय, वाढदिवस साजरा करताना मित्रमंडळीमध्ये जास्त करून करतोय, परंतु अतिशय हा स्तुत्य उपक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त एखाद्या गरजू विद्यार्थ्याला किंवा एखाद्या त्याला वही पेन पुस्तक मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडून काहीतरी मदत व्हावी आणि त्यांना पुढल्या आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याकडून सहकार्य व्हावं या भावनेतून त्यांनी जो उपक्रम चालू केला अतिशय त्यासाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या त्यांना 26व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं म्हणून संपूर्ण धन्यवाद. त्यानंतर श्री भूषण शिर्के यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. मी भूषण शिर्के ठाण्यामध्ये राहतो. सह्याद्री परिवार 4 वर्ष झाले आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो. आणि जिल्हा परिषदेची पहिली शाळा म्हणून फुटबॉलवरून आमच्याकडे होती. फुटबॉलवरून संजय गुरुवारी या दुसऱ्या शाळेपासून आम्ही शैक्षणिक साहित्याची पण त्या वाढदिवसाच्या दिवशी तुमची शाळा पहिल्यांदा घेतली होती. उपस्थित राहू शकलो नव्हतो, पण आज वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या शाळेत खूप चांगलं वाटतं. खरं तर मी पण खूप सर्वसामान्य कुटुंबातून राहतो. मी पण माझं शिक्षण म्हणून मराठी शाळेतून झालं. त्यामुळे एक गोष्ट आहे की आम्ही मदत नाही करत, आम्ही सहकार्य करतो शिक्षणासाठी. कारण मदत करण्यामुळे आम्ही देखील तेवढे मोठी नाही करत. त्यामुळे आमच्याकडून जेवढं होतंय तुमच्यासाठी तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न करतो. जवळपास ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 4 शाळा सध्या आपल्याकडे आहेत. आणखी शाळा भविष्यात वाढतील, देखील वाढवायचा प्रयत्न आहे आपला शाळा. आणि शिक्षक वर्ग पण तुमच्या शाळेचा कारण मी पहिल्यांदा शिक्षक शाळेच्या खूप चांगले आपल्या इतरही शाळेचे जे शिक्षक वर्ग आपल्या इतरही शाळेमध्ये आज तुमच्या शाळेला भेट देण्याचं मागचं कारण होतं गेल्या वर्षी मी या शाळेमध्ये येऊ शकलो होतो कार्यक्रम. आज आलो खूप चांगलं वाटतं तुमच्या सर्वांना बोलून. धन्यवाद. धन्यवाद भूषणजी. या ठिकाणी आपण हाती घेतलेला आपला जो व्यवसाय एक सहकार्य करण्याच्या भूमिकेतून आपण पुढे जातात. मी या ठिकाणी पुनश्च आपल्याकडनं हे जे कार्य आहे हे सदोदित पुढे अखंड चालत राहावं. एक मदतीचा हात म्हणण्यापेक्षा एक सहकार्याची भावना मनामध्ये ठेवून आपण कार्यक्रमात व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी पुनश्च व्यक्त करतोय. आणि ज्या प्रयोजनार्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचं वाटप करणं ते आपण मान्यवरांच्या शुभास्ते आपण लगेचच सुरू करतोय. परिवार महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने माननीय अध्यक्ष श्री भूषण शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद शाळा डांगुर्ला येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा आपल्या छोटेखानी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. कार्यक्रम जरी छोटेखानी असला तरी त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, बालांप्रती ग्रहितव्यम भविष्य किरण जाय. जिथे सूर्याची किरणं पोचत नाही तिथे एखादा लहानसा दिवा सुद्धा प्रकाश पाडू शकतो. मोठमोठे कार्यक्रम होत असतील परंतु शैक्षणिक साहित्य फार महत्त्वाचं आहे. ते शालेय विद्यार्थ्यांना आपण पुरवता वाढदिवसाच्या निमित्ताने हा फार मोठा एक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समाजाला घालून दिलेला पाहिजे असं मी
स्वतंत्र शाळेच्या वतीने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यात तुम्ही रायगडच्या काही शाळा, कोतवालवाडी शाळा, ही कोतवालवाडी शाळा आमच्या अतिशय जवळचे संबंध आहेत त्या शाळेशी. कारण सिद्धगड हा विषय म्हटला की सिद्धगडचे आम्ही वारकरीच आहोत. न सुटता जेव्हापासून आम्हाला सिद्धगडचा इतिहास कळायला लागला तेव्हापासून आम्ही सिद्धगड येथे जात असतो आणि कोतवालवाडीची शाळा तिथे आम्ही बऱ्याच वेळा भेट दिलेली आहे. तर त्यानिमित्ताने तिथल्या काही शाळा, ठाणे जिल्ह्यातील शाळा आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या उपक्रमासाठी निवडलेल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे गेले आठवडाभरापूर्वी मुलांच्या आम्ही येत असताना याच मंडळाचा कार्यकर्ता विशाल मी सांगितलं, सर असं असं आपल्याला गेल्या वर्षाप्रमाणे वाढदिवस साजरा करायचे, मुलांना शैक्षणिक साहित्य म्हणजे तो पाठपुरावा करतो आमचा की सर आपल्याला करायचंच आहे कार्यक्रम. त्याचा एक चांगला गुण आहे की आपल्या शाळेसाठी या काहीतरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालं पाहिजे आणि म्हणून त्याचंही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने टाळ्या वाजून आपण त्याचे पार पडला, संपन्न झाला. त्या सगळ्यांचं आपल्या शाळेच्या वतीने आपण मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम या शाळेमध्ये घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. कसं आहे, आमची शाळा ही पटसंख्येने फार कमी आहे. त्यामुळं कोणाला जर प्रायोगिक तत्वावर काही करायचं असेल उपक्रम तर ही शाळा म्हणजे एक चांगलं उदाहरण आहे. पटसंख्या कमी आहे. एक विनोदाची गोष्ट सोडली तर कोणताही उपक्रम राबवण्यासाठी ठिकाणी शाळा जर असेल तर परवडेपणा आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हालाही सांगतोय की तुमच्या लगतच्या कुठल्या संस्था असतील, मंडळ असतील, त्यांना काही शाळेला द्यायची इच्छा असेल तर आपण त्याच्या संपर्कात राहा आणि आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त काय देता येईल, शाळेला काय जास्तीत जास्त मदत घेता येईल त्या संदर्भात आपण आम्हाला मदत करावी. कारण पुढचं